नमस्कार, मी धनश्री आपलं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डीडीज रेसिपी हाऊस। तर आज आपण बनवणार आहोत मँगो कस्टर्ड डेझर्ट। अख्ख्या वर्षभर आपण सगळे फ्रूट यूज करू शकतो, पण मँगो हा असा फ्रूट आहे की फक्त आपण समरमध्येच यूज करू शकतो। त्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा। त्यासाठी मी घेत आहे 4 वाट्या दूध, पातेल्यात 3 वाटी दूध टाकायचे। 1 वाटी आपल्याला तसंच कस्टर्ड पावडर मिसळण्यासाठी ठेवायचे दूध। बघू शकता मी तुम्ही 3 वाट्या दूध टाकलेलं आहे पातेल्यामध्ये। अशा प्रकारे 3 वाट्या दूध टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही। आता मी एका वाटीमध्ये राहिलेलं दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्सची कस्टर्ड पावडर यूज केलेली आहे, व्हॅनिला फ्लेवरची सॉरी। 2 चमचे कस्टर्ड पावडर यूज करायची आपण त्या दुधामध्ये, आणि ही कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्याच्या गाठी बनवून द्यायच्या नाहीत, एकदम स्मूथ ते बॅटर तयार झालं पाहिजे असं करून घ्यायचं आहे। थोड्या पण गाठी नाही राहून द्यायच्या, नाही तर दुधात आपण ते कस्टर्ड पावडर गरम दुधात टाकल्यावरती ती गाठी बनतात त्याच्या, आणि ते व्यवस्थित नाही लागत। पाहू शकता तुम्ही मी कसं हलवते त्याला, बघू शकता एकही गाठ राहिलेली नाही आहे, व्यवस्थित बॅटर झालेलं आहे ते। आता दुधामध्ये 1 कप साखर टाकायची। ज्या कपाने आपण दूध घेतलं त्याच कपाने साखर घ्यायचे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आता दूध गरम व्हायला लागले, त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध टाकणार आहे, आणि हे दूध आहे ना आपण आहे ना कंटिन्यू हलवत राहायचे। जर आपण थोडं पण ते दूध असं ठेवायचं नाही आहे, पूर्ण असं गुठळ्या त्याच्या काढून घ्यायच्या आहेत, आणि ते पूर्ण हलवायचं आहे चांगलं व्यवस्थित, जेणेकरून त्याच्या गुठळ्या नाहीत बनणार दुधाच्या, नाही तर ते व्यवस्थित नाही लागत। बघू शकता तुम्ही कसं हलवते मी, पूर्ण कंटिन्यू हलवायचं जोपर्यंत आपलं ते दूध ठीक नाही बनत तोपर्यंत, घट्ट नाही बनत तोपर्यंत। मी हा पायरी आंबा घेतलेला आहे, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता, पण गोड घ्यायचा आहे आंबा आंबट नाही घ्यायचा, नाहीतर आपलं कस्टर्ड हे थोडंसं आंबट लागतं आंब्यामुळे। आंबा हा गोडच घ्यायचा आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करा। आता थोडे दिवस राहिलेले आहेत उन्हाळा संपायला, त्यामुळे नक्की ट्राय करा। एकदा आंब्याचा सीझन गेला की वर्षभर परत आंबे खायला भेटत नाहीत, त्यामुळे नक्की ट्राय करा। बघा तुम्ही, बघू शकता कसं घट्ट झालेले, बघू शकता तुम्ही। आणि आता हे बॅटर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे। 2 तासांनी हे बॅटर काढायचं आहे थंड झाल्यावरती। मग त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता कसे आंबे टाकलेले आहेत मी, असे आंबे टाकून घ्यायचं। त्याच्यावरती ते आपण केलेलं आहे ते कस्टर्ड दूध टाकायचं आहे, त्याच्यावरती परत आंब्याचे काप टाकायचे आहेत व्यवस्थित। त्याच्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स असतात ते टाकायचे, काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता। मी काजू बदाम टाकलेले आहेत। बघू शकता किती छान दिसतंय आपलं कस्टर्ड। आणि हे परत सेट होण्यासाठी थोडा वेळ परत फ्रीजमध्ये ठेवायचे। पाहू शकता तुम्ही, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, वयस्कर लोकांना खूप आवडतं। माझ्या घरात तर लहान मुलं आहेत, इतकं आवडतं त्यांना, खरंच खूप छान लागतं हे। नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यात, आंब्याचा सीझन संपायच्या आतमध्ये हे ट्राय करा। पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतंय आपलं यम्मी डिलिशियस डेझर्ट। थँक्यू।